आज आहे 16 नोव्हेंबर 2024. महाराजगंज म्हणून पाठीमागे एक गाव होतं, तिथं आम्ही काल थांबलेलो. इथून आता बनारस 35 किलोमीटर आहे. आम्ही सर्व्हिस रोडने निघलो. इकडं गुजूकडे दिसतो तो मेन NH-19 हायवे. मेन NH-19 एक्सप्रेस हायवे सोडून आम्ही वाराणसीच्या रोडला लागलो. हा लोकल रोड दिसतो आपल्या गावात. काशी विश्वनाथमध्ये आलो आम्ही. काशीमध्ये बनारस गर्दी ट्रॅफिक खूप आहे. आता घाटावर जाऊन आम्ही स्नान करून नंतर मंदिरात दर्शनाला जाऊ. समोर दशाश्वमेध घाट आणि काशी विश्वनाथ मंदिर डावीकडे आहे. समोर दिसत आहे ते सरळ आम्हाला पुढे घाटावर चालू आहे. समोर दिसते ते गंगाच्या घाटावर आलेलो आहे आम्ही. दशाश्वमेध घाट आहे समोर बघताय. बरेच जण भाविक घाटावर स्नान करण्यासाठी इथे आलेले. स्नान घाटावर केलं मी आणि हा समोरचं दृश्य दिसते पूर्ण घाटावरचं. दुकानामध्ये ठेवलेले हे सामान. भोले भोले बाबा, जय शंकर भोलेनाथ, जय शंकर भोलेनाथ बाबा. बऱ्यापैकी आज गर्दी दिसते काशीमध्ये. हे काशीचं मार्केट. मी स्नान वगैरे केलं घाटावर. आता मंदिरामध्ये दर्शनाला चालतो. काशी विश्वनाथ मंदिरात अनंत शिव बनारस शहर स्थिती सोडली आम्ही दर्शन घेतल्यानंतर. आता हा लागला कलकत्ता हायवे. झारखंडला जाऊ. वैद्यनाथ तिसरं आमचं ज्योतिर्लिंग. आहे 17 नोव्हेंबर 2024. इथे आलमपूर इथं थांबलेलो. हे महादेवाचं मंदिर. या मंदिरात थांबलो. आता पुढच्या यात्रेला आम्ही चालू करू आज. हर हर महादेव. कलकत्ता हायवेने आम्ही निघालो. ठिकाणी निघालो आम्ही. झारखंड जवळपास वाराणसीपासून 450 किलोमीटर दाखवतो. आम्ही जवळपास 3 किलोमीटर पुढे आलो आहे. त्या ब्रिजवरनं ती नदी वाहते. आज आम्ही इथं गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा इथं थांबतो आहे. या महाराजांना विचारलं, यांनी आम्हाला राहण्याची सोय इथं समोर एक रूम आहे. रूममध्ये आज राहतो.